माहितीच्या मुंबईतल्या महिला आरक्षण समर्थन मोर्चामध्ये एका महिलेनं जोरदार राडा केला। मोर्चामुळे जांभोरी मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली। जवळपास तासाभरापासून अडकल्यामुळे महिला गाडीतून उतरली आणि तिनं पोलिसांना जाब विचारला। इतकंच नाही तर मंत्री गिरीश महाजन आणि महापौर रितू तावडे यांना सुद्धा रस्त्यावरून चालतं होण्यास या संतप्त महिलेनं सांगितलं। लवकरात लवकर रस्ता रिकामा करण्याबाबत सुद्धा ही महिला आरडाओरड करून सांगत होती। रागाच्या भरात या महिलेनं पाण्याची बॉटल सुद्धा मोर्चाच्या दिशेनं फेकली। 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ, क्यों खड़ी हूँ? तर अशा प्रकारे जांभोरी मैदानापासून वरई डोम पर्यंत हा मोर्चा निघालेला होता आणि त्यामुळे अशा प्रकारे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेलं होतं आणि यावर संतप्त होत या महिलेनं मंत्र्यांना सुद्धा सुनावलं। मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। तर पहिल्यांदाच मंत्र्यांना इतक्या शिव्या पडल्या। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी भाजपवर हा घणाघात केला। जनतेशी खोटं बोलल्याचा राग दिसून आला। महिलेच्या संतापावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली। एक घंटे से ज्यादा खड़ी हूँ, क्यों खड़ी हूँ? हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे। आमची सत्ता आहे आणि या सत्तेचं या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो। त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण काल फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि सामान्य लोकांनी त्याच्यावर कसं ट्रोल केलं। आणि जी महिला एकीकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती। अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय महाराष्ट्राच्या इतिहासात। या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्या। हा विद्रोह आहे, महिलांचा राग आहे, संताप आहे। तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय। 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी।